कवितेचं नाव आहे कर स्वतःला सिद्ध एक माणूस म्हणून. किती वर्षे राहणार या गुलामीत तू जखडून, किती वर्षे राहणार या गुलामीत तू जखडून, तोडून दे सर्व पाश आणि कर स्वतःला सिद्ध एक माणूस म्हणून. अगर तूच आहेस ना जन्मदात्री या मानव जातीची, अगर तूच आहेस ना जन्मदात्री या मानव जातीची, मग का घाबरून बसतेस, उघडून टाकतेस मुळे तुझ्या प्रगतीची. ज्योतिबांनी सुरू केली शाळा तुझ्यासाठी, ज्योतिबांनी सुरू केली शाळा तुझ्यासाठी. तू शिकलीस मोठी झालीस पण फक्त कागदपत्रांवर. अजूनही चालते सत्ता फक्त पुरुषाचीच तुझ्यावर. मग तो बाप असो, भाऊ असो, नवरा असो की मुलगा, तोच ठरवतो तुझे आयुष्य आणि तूही खुश त्याच्या निर्णयावर. सुशिक्षित असूनही तुला अधिकार नाही तुझे नशीब ठरवण्याचा, साधा जीवनसाथी निवडण्याचा. इतकेच काय पण गर्भातल्या कोवळ्या लेकीला जन्म देण्याचा. हुंडा देऊन होतोय ग तुझा आणि तुझ्या शिक्षणाचा अपमान. हुंडा देऊन होतोय ग तुझा आणि तुझ्या शिक्षणाचा अपमान. तू मात्र भलं मोठं मंगळसूत्र घालून मिरवण्यातच मानतेस तुझा सन्मान. भर रस्त्यात तुझा विनयभंग होतो, भर रस्त्यात तुझा विनयभंग होतो. रस्त्यातील एखाद्या टपोरी तुझी छेड काढतो. तू निमूटपणे सारे सहन करतेस. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे ही बाबांची शिकवण का बरं विसरतेस. फोडून टाकते डोळे तुझ्या सर्वांगावर फिरणारे, फोडून टाकते डोळे तुझ्या सर्वांगावर फिरणारे. तोडून टाकते हात तुझ्या अब्रूवर घाला घालणारे. तूच बन शिल्पकार तुझ्या जीवनाची एका लीडर आणि निर्भय आयुष्याची. स्त्रीमुक्ती हा सारा देखावा आहे ग, स्त्रीमुक्ती हा सारा देखावा आहे ग. त्यामागचं सत्य काही वेगळंच आहे ग. पण हे तुला कधी कळणार. प्रसिद्धीसाठीचा हा फंडा आहे हे तू कधी बरं जाणणार. तुझ्या सन्मानासाठी बंड तुझं तुलाच करायला हवं, रणरागिणीचं रूप धारण करायला हवं. तुझ्या सन्मानासाठी बंड तुलाच करायला हवं, रणरागिणीचं रूप धारण करायला हवं. हा विद्रोह तूच करायला हवा, खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग धरायला हवा. एक स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून जेव्हा तुला मान मिळेल, एक स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तुला जेव्हा मान मिळेल, स्त्री शक्तीच्या या जागराला तेव्हाच अर्थ येईल. स्त्री शक्तीच्या या जागराला तेव्हाच अर्थ येईल. धन्यवाद.